ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो, आज आपण शिकणार आहोत पवित्र रोसरी आपण कशी करावी। आमच्या चॅनलमध्ये, यूट्यूब चॅनलमध्ये एका बंधूंनी कमेंट बॉक्समध्ये आम्हाला विनंती केली आहे की फादरजी, रोसरी कशी बनावी हे आम्हाला सांगा। प्रियजन हो, आम्हा सर्वांना माहीत आहे आपण रोसरी करतो, रोसरीची प्रार्थना करतो आणि रोसरीच्या प्रार्थनेद्वारे माता मरियेसह आपण पित्या परमेश्वराकडे प्रार्थना करतो। आणि ही रोसरीची प्रार्थना जी आहे ती रोसरीची प्रार्थना बंधन मुक्तीची प्रार्थना आहे। कारण आम्हाला माहीत आहे की ही रोसरी पित्या परमेश्वराने माता मरियेद्वारे संत डोमनिकला दिली होती। कारण संत डोमनिक हे मोठ्या दुःखामध्ये होते, संकटात होते। ज्या ठिकाणी संत डोमनिक प्रीस्ट असताना, पुरोहित असताना त्यांच्या पॅरिशमध्ये खूप शैतानी वृत्तीचे लोक होते आणि ते कोणालाही मानत नव्हते। फादर डोमनिक त्यावेळेस खूप प्रार्थना करून उपवास प्रार्थना करून पित्या परमेश्वराकडे विनंती करत होते। त्या प्रसंगी पित्या परमेश्वराने माता मरियेद्वारे संत डोमनिकला ही रोसरी दिली आणि ह्या रोसरीच्या प्रार्थनेद्वारे संत डोमनिकने त्या पॅरिशमध्ये चांगली प्रार्थना करणे आणि चांगल्या प्रार्थनेद्वारे, ह्या मध्यस्थी प्रार्थनाद्वारे सर्वांचे मन जिंकले। ज्या शैतानी वृत्तीचे जे लोक होते ते दुरुस्त झाले, जे विश्वासातून दूर गेलेले होते ते विश्वासामध्ये वापस आले, जे लोक पापामध्ये डुबून होते ते सर्व पाप मार्ग सोडून चांगल्या मार्गाने, विश्वासाच्या मार्गाने आले। आणि ह्या रोसरीद्वारे त्या पॅरिशमध्ये भरपूर देवाची कृपा आली आणि त्यावेळेपासून हे रोसरी म्हणणे सुरू आहे। आणि ह्या रोसरीद्वारे आम्हाला परमेश्वराचा आशीर्वाद मिळतो आणि आमचा आणि परमेश्वराचा संबंध जुळून राहतो। हे परमेश्वराशी संबंध जुळून ठेवण्याची प्रार्थना आहे। ही प्रार्थना आम्ही आमच्या विश्वासाद्वारे एक देवाशी जुळून राहण्याचा, सतत एक प्रार्थना करत राहण्याचं एक साधन आहे। आणि ह्या रोसरीद्वारे माता मरिया आमच्यासाठी परमेश्वराकडे विनंती करते। ह्या रोसरीच्या महिन्यामध्ये, ऑक्टोबर महिन्यामध्ये सर्व चर्चमध्ये रोसरीची प्रार्थना करतात आणि ह्या रोसरीच्या प्रार्थनेद्वारे आम्हाला देवाचा आशीर्वाद मिळतो। तर प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे रोसरी कशी केली जाते? तर ही रोसरीमध्ये आम्ही पाहतो सर्वात प्रथम क्रूस आहे आणि त्याच्यानंतर सर्वसाधारणपणे हे 5 इथं मणी आहेत आणि त्याच्यानंतर इथून आम्ही पाहतो प्रत्येक 10 मण्याच्या नंतर एक मोठा मणी आहे। आणि अशा प्रकारे हे 5 रहस्य आहेत या संपूर्ण रोसरीमध्ये। आणि ह्या 5 रहस्याद्वारे आपण माता मरियेसह पित्या परमेश्वराकडे प्रार्थना करतो। तर आम्हाला ही रोसरी करण्यासाठी सर्वात प्रथम आम्हाला विश्वास पाहिजे। कारण ही रोसरी कॅथलिक विश्वासावर आधारलेली आहे। आम्ही ज्या विश्वासाची कबुली करतो, म्हणजेच आम्ही म्हणतो का मी विश्वास ठेवतो, आणि ते विश्वासाची कबुली सर्वात आधी म्हणण्यात येते। तर जे क्रूस आहे, हे क्रूस पकडून सर्वात आधी आम्ही प्रेषितांचा सदास्वीकार
म्हणजे आमच्या विश्वासाची कबुली आम्ही म्हणतो. हे क्रूस हातामध्ये धरून, क्रूस आमच्या मुक्तीचे चिन्ह आहे आणि ह्या क्रूसावर प्रभू येशूने आमच्यासाठी आपला प्राण अर्पिला आणि ह्या क्रूसाद्वारे आम्हाला मुक्ती मिळाली. म्हणून हा आमचा विश्वास आहे. म्हणून ह्या क्रूसाला पकडून आम्ही आमचा विश्वास आम्ही प्रगट करतो. आणि त्याच्यानंतर पहिला मोठा मणी आहे, याच्यावर आम्ही हे आमच्या स्वर्गीय बापाची प्रार्थना म्हणतो. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावं. जी प्रार्थना प्रभू येशूने आम्हाला शिकवली, पित्या परमेश्वराला आपला बाप म्हणून स्वीकारण्यासाठी प्रभूने आम्हाला प्रार्थना शिकवली, ती प्रार्थना ह्या मोठ्या मण्यावर म्हणतो. आणि त्याच्यानंतर आम्ही पाहतो 3 लहान मणी आहेत. ह्या 3 लहान मण्यावर प्रत्येकी एक नमो ही कृपा ही प्रार्थना म्हणतो. 3 मण्यावर 3दा आपण नमो ही कृपाची प्रार्थना म्हणतो. आणि त्याच्यानंतर आम्ही पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो हे क्रूसाची मोठी खून करतो. आणि ती क्रूसाची मोठी खून झाल्यानंतर आम्ही रहस्याला आरंभ करतो. रहस्य 4 मुख्य रहस्य आहेत. 4 मुख्य रहस्य: आनंदाचे रहस्य, वैभवाचे रहस्य, दुःखाचे रहस्य आणि प्रकाशाचे रहस्य. म्हणजे या रहस्याचा अर्थ असा की येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये आनंदाचे काही क्षण होते, त्याला म्हणतात आनंदाचे रहस्य. दुःखाचे काही क्षण आम्हाला पाहायला मिळतात. अतीव दुःखामध्ये येशू दुःख सहन करून तो आमच्यासाठी मरण पावला. म्हणजे त्या मुख्य स्थळाला आठवण करून आम्ही दुःखाचे रहस्य म्हणतो. काही वैभवाचे रहस्य म्हणजे आम्ही येशू मरण पावला, पुनरुत्थित झाला, हे वैभवाचे रहस्य आम्ही म्हणतो. आणि आम्ही प्रकाशाचे रहस्य येशू जगाचा प्रकाश होता. प्रकाशमय जे घटना आपण आठवण करतो त्यावेळेस आम्ही प्रकाशाचे रहस्य म्हणतो. तर प्रत्येक मुख्य रहस्यामध्ये 5 रहस्य आहेत. म्हणजे एका रहस्यामध्ये 5 येशूच्या घटना आम्ही आठवण करतो. आणि ते आठवण करताना सर्वात प्रथम आता उदाहरणार्थ आम्ही आनंदाचे रहस्य घेतो. तर आनंदाचे रहस्य, पहिले रहस्य असं म्हणून देवदूताने मरीला संदेश दिला. एवढं म्हटल्यानंतर आपण ह्या मोठ्या मण्यावर हे आमच्या स्वर्गीय बापाची प्रार्थना म्हणतो. या मोठ्या मण्यावर हे आमच्या स्वर्गीय बापाची प्रार्थना म्हटल्यानंतर आम्ही परत या 10 लहान मण्यावर 10 वेळा आम्ही नमो हे कृपाची प्रार्थना म्हणतो. 10 वेळा नमो हे कृपाची प्रार्थना. त्याच्यानंतर पिता पुत्र क्रूसाची मोठी खून. आणि त्याच्यानंतर मग म्हणतो आम्ही दुसरे रहस्य. आनंदाचे रहस्य असेल तर दुसरे आनंदाचे रहस्य, पवित्र मरियेने एलिसेबेथची भेट घेतली. आणि हे म्हटल्यानंतर मग परत आम्ही ह्या मोठ्या मण्यावर हे आमच्या स्वर्गीय बापा ही प्रार्थना म्हणतो. आणि त्याच्यानंतर तसेच 10 लहान मण्यावर आम्ही नमो हे कृपाची प्रार्थना म्हणतो. ते झाल्यानंतर आपण तिसरे रहस्य म्हणतो. तिसरे आनंदाचे रहस्य, येशूने गोट्यात जन्म घेतला. येशूने गोट्यात जन्म घेतला असं म्हटल्यानंतर आम्ही ह्या मोठ्या मण्यावर हे आमच्या स्वर्गीय बापाची प्रार्थना म्हणतो. हे आमच्या स्वर्गीय बाबाची प्रार्थना झाल्यानंतर परत 10 लहान मण्यावर नमो हे कृपाची प्रार्थना म्हणतो. आणि ते झाल्यानंतर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्म्याची हे मोठी क्रूसाची खून म्हणतो. आणि त्याच्यानंतर परत आपण आनंदाचे चौथे रहस्य, येशू
मंदिरात सापडला. अशा प्रकारे आपण हे चौथे रहस्य म्हणतो. आणि ह्या चौथ्या रहस्यामध्ये आपण म्हटल्यानंतर परत ह्या मोठ्या मण्यावर स्वर्गीय बाबाची प्रार्थना म्हणतो. आणि स्वर्गीय बाबाची प्रार्थना झाल्यानंतर परत आम्ही लहान 10 मण्यावर नमो हे कृपाची प्रार्थना म्हणतो. आणि त्याच्यानंतर 10 नमो हे कृपा झाल्यानंतर आम्ही पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ही मोठी क्रूसाची खून करतो. त्याच्यानंतर आम्ही 5वे आनंदाचे रहस्य म्हणतो. आणि 5व्या आनंदाचे रहस्य म्हटल्यानंतर परत स्वर्गीय बापाची प्रार्थना करतो मोठ्या मण्यावर. आणि परत मग आम्ही लहान 10 मण्यावर आम्ही नमो हे कृपाची प्रार्थना म्हणतो. तर अशा प्रकारे आपण आनंदाचे रहस्य 5 रहस्य हे 5 वेळा स्वर्गीय बापा आणि नमो हे कृपा म्हणून म्हणतो. आणि समजा दुःखाचे रहस्य असेल तरी दुःखाचे रहस्यही तशाच प्रकारे दुःखाचे 5 घटना आठवण करून म्हणतो. प्रकाशाचे रहस्य असेल तरी प्रकाशाचे रहस्य, वैभवाचे रहस्य असेल तरी ह्या 5 रहस्यामध्ये वैभवाचे रहस्य म्हणतो. आणि हे सर्व रहस्य झाल्यानंतर आपण नमस्कारे स्वर्गीय राणी दयाळू माते ही प्रार्थना म्हणतो. आणि ते म्हटल्यानंतर आम्ही मरियेची स्तुतिभिंती म्हणतो. मरियेची स्तुतिभिंती कोणी गाण्याच्या रूपामध्ये म्हणतात, नाहीतर कोणी प्रार्थनेच्या रूपामध्ये म्हणतात. मरियेची स्तुतिभिंती. आणि त्याच्यानंतर हे मायाळू कुमारी मरिये ही प्रार्थना म्हटल्या जाते. आणि त्याच्यानंतर पिता, पुत्र हे मोठी क्रूसाची खून करून हे रोसरी समाप्त करण्यात येते. प्रियजन हो, ही रोसरीची प्रार्थना फार महत्त्वाची आहे, शक्तिशाली आहे, बंधनमुक्त करणारी प्रार्थना आहे. आम्ही रोज ही प्रार्थना म्हणावं. ही रोसरीची प्रार्थना रोज म्हणावं. फक्त ऑक्टोबर महिन्यामध्येच नाही तर रोज आमच्या जीवनामध्ये ह्या रोसरीची प्रार्थना करावं. प्रियजन हो, माझा अनुभव आहे, ह्या रोसरीची प्रार्थना केल्याने खरोखर माता मरिया आमच्या मदतीशी, आमच्या पाठीशी मदतीसाठी हमेशा तयार असते, नेहमी तयार असते. जेव्हा आम्ही रोसरीची प्रार्थना करतो तेव्हा खरोखर माता मरियेची मध्यस्थता आम्हाला मिळते. आणि या रोसरीच्या प्रार्थनेद्वारे आम्हाला परमेश्वर आशीर्वादित करतो आणि आमच्या जीवनामध्ये प्रभूची कृपा येते. म्हणून प्रियजनो, हे रोसरीची प्रार्थना आपण करूया, नियमितपणे करूया. माता मरियेला मध्यस्थ ठेवून आपण रोसरीची प्रार्थना करूया. देवाचा आशीर्वाद घेऊया.